सोमवारसाठी आपण बनवणार आहोत रव्याचे ढोकळे। यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतलाय, त्यात अर्धी वाटी फ्रेश दही टाकून घेतलंय। हे दही फ्रेशच घ्या, आंबट घेऊ नका। 1 चमचा साखर टाकून घेतली आहे। साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो। चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स झालं की आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी साधारण 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेतलंय। तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हे बॅटर मी इथे तयार करून घेतलंय। यात गुठळ्या असायला नको। आता झाकण ठेवून आपल्याला हे 10 मिनिटं थोडासा रवा फुलू द्यायचा आहे। तोपर्यंत गॅसवरती आपण पाणी गरम करायला ठेवू, जेणेकरून आपल्याला ढोकळे इथे वाफवता येतील। आता एका कुकरच्या भांड्याला मी आतून तेल लावून घेतलंय, जेणेकरून ढोकळे इथे चिटकणार नाही। आता 10 मिनिटांनंतर आपलं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने थोडंसं फुलून आलेलं आहे, तुम्ही बघू शकताय, आणि थोडंसं घट्ट सुद्धा झालंय। आता याच्यात पुन्हा पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करून याचं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ हे बॅटर असायला नको। हे पहा, अशा पद्धतीने हे बॅटर मी इथे तयार करून घेतलंय। आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1 चमचा इनो, किंवा मग आपले जे 10 रुपयाचं इनोचं पॅकेट असतं ते पूर्ण पॅकेट तुम्ही इथे वापरू शकतात। इनो टाकल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि लगेच हे पटकन मिक्स करून घ्यायचं। आता हे बॅटर मिक्स झाल्यानंतर आपण ज्या कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं त्यात हे बॅटर काढून घ्यायचं आहे आणि पाणी उकळत ठेवल्यानंतर त्याच्यावरती जाळी ठेवायची आहे। जाळीवर हा कुकरचा डबा ठेवायचा आहे आणि वरून झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटं हे ढोकळे वाफवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता ढोकळे इथे तयार झालेले आहेत। आता आपण याचा तडका बनवून घेऊ। आता तडका देण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय, त्यात जिरं आणि मोहरी टाकून घेतली आहे। जिरं मोहरी तडतडली की मग याच्यात आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे आणि 1 हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। हिरवी मिरची सुद्धा तुम्हाला आवडत असेल त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकतात। थोडंसं हिंग मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने हे एकजीव करून घेतलंय। आता गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर आपले हे जे रव्याचे ढोकळे आहेत हे आपल्याला थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने कापून घ्यायचे। त्यावरती आपण जो तडका बनवून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे। तर मग अशा पद्धतीने सोमवारसाठीचे रव्याचे ढोकळे आपले इथे तयार झालेत। आता बघू मंगळवारसाठीचा नाश्ता, तो म्हणजे मसाला पाव। मसाला पाव बनवण्यासाठी एका लोखंडी तव्यावरती मी 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलंय। तेल चांगलं गरम झालं की मग त्यात जिरं किंवा मोहरी टाकून घ्यायची। आता याच्यात बारीक चिरून घेतलेला 1 मोठा कांदा टाकून घेतलाय। हा कांदा आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान गोल्डन रंगावर येईल इतपत आपल्याला हा कांदा इथे परतून घ्यायचा आहे। हे पहा, तुम्ही बघू शकताय कांदा इथे परतून झालेला आहे। आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय, 2 चमचे पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे। त्यानंतर थोडीशी धने पावडर मी इथे टाकून घेतली आहे। आता हे सगळं पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं ठेचून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यात 2 मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून टाकून घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो सुद्धा आपल्याला पूर्णपणे शिजतील इतपत परतून घ्यायचे। टोमॅटो परतत असतानाच यात चवीपुरता मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकून घेतलाय। आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्णपणे शिजलेला आहे। आता याच्यात थोडीशी मी शिमला मिरची टाकून घेतली आहे। अगदी 2 ते 3 चमचे शिमला मिरचीचे बारीक चिरून घेतलेले तुकडे मी इथे टाकून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे। आता हे सगळं अशा पद्धतीने पुन्हा मिक्स करून घेतलंय। हा मसाला तयार होण्यात आला की मग याच्यात आपल्याला बटर टाकून घ्यायचंय। बटरऐवजी आपण इथे तूप सुद्धा वापरू शकतो। तर हे पहा, अशा पद्धतीने हा मसाला इथे तयार झालेला आहे। आता हा मसाला मी तव्यावरती एका बाजूला करून घेतलाय आणि त्यानंतर ह्याच तव्यावरती थोडंसं बटर टाकून आपले जे पावभाजीचे पाव असतात त्याला थोडंसं भाजून घेतलंय आणि आता ह्या पावांच्या मध्ये अशा पद्धतीने हा मसाला भरून घेतलाय आणि त्यानंतर पुन्हा अगदी 2 मिनिटं फक्त हे भाजून घेतलंय।
तर मग अशा पद्धतीने आपला मंगळवारसाठीचा हा नाश्ता मसाला पाव इथे तयार झाला आहे. आता बघू बुधवारसाठीची आपली रेसिपी, ती म्हणजे आलू पराठा. त्यासाठी एका भांड्यात गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं, थोडीशी हळद टाकून घेतली आणि 2 चमचे तेल म्हणजेच मोहन टाकून घेतलं. आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. आपली चपातींसाठीची कणिक असते अगदी त्याप्रमाणेच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. तर हे बघा कणिक मळून झालेली आहे. त्यानंतर पुन्हा मी याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि ही कणिक छान सॉफ्ट अशी करून घेतलेली आहे. आता कणिक झाकून ठेवू. त्यानंतर 5 ते 6 उकडलेले बटाटे घेतलेत आणि त्याला अशा पद्धतीने स्मॅश करून घेतलं आहे. आता याच्यात बारीक चिरलेला कांदा 2 ते 3 चमचे, त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा ते 1 चमचा लाल तिखट, 1 ते 2 चमचे तीळ, थोडासा गरम मसाला, चवीपुरता मीठ आणि हिंग टाकून घेतलं आहे. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सारण तयार आहे. त्यानंतर पिठाचा मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला पीठ लावून थोडंसं मी लाटून घेतलं आहे, म्हणजे त्याची पारी बनवून घेतली आहे. आता या पारीमध्ये आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे सगळ्या बाजूने छान बंद करून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकतायत हा गोळा आता छान मी इथे बंद करून घेतला आहे. त्यानंतर पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. अजिबात हा पराठा कुठे फाटत नाही, खूप छान पराठा तयार होतो. पराठा लाटून झालेला आहे. आता हा भाजून घेऊ. त्यासाठी तव्यावर थोडंसं तूप किंवा तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हा पराठा मध्यम गॅसवरती आपल्याला छान खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने आलटून पालटून भाजत असताना याच्यावरती थोडंसं तेल, तूप किंवा बटरही आपण लावू शकतो. तर मग अशा पद्धतीने आपल्या बुधवारसाठी आलू पराठा इथे तयार झाला आहे. आता बघू गुरुवारसाठीचा नाश्ता, ते म्हणजे मुगाचे डोसे. इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग घेतलेत. साधारण पाव किलो एवढे हे मूग असतील. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे थोडासा आल्याचा तुकडा, साधारण 1 इंच एवढा आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरमधनं हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे वाटण अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे. आता हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊ. एका बाउलमध्ये हे वाटण काढल्यानंतर त्यात आपल्याला 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. बेसन पिठामुळे आपल्या डोस्याला बाइंडिंग छान येईल. त्यानंतर चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलेला आहे आणि आता अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट, थोडंसं हिंग इथे टाकून घेतलं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकतायत हे जे मिश्रण आहे हे मी आता एकजीव करून घेते आणि त्यात थोडं थोडं पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं घट्ट असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. अगदीच आपल्या डोस्यासारखं बॅटर बनवायचं नाही आहे, थोडंसं घट्ट बॅटर बनवून घ्यायचं आहे. डोस्यांचं बॅटर तयार आहे. यानंतर मी तवा गरम करत ठेवला आहे. तव्याला अशा पद्धतीने तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्याचे 2 चमचे बॅटर ह्या तव्यावरती टाकून मी याचा अशा पद्धतीने डोसा बनवून घेतला आहे. आता आपल्याला थोडं थोडं तेल टाकून मध्यम गॅसवरती हा डोसा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर मग अशा पद्धतीने आपला मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक डोसा इथे तयार झालेला आहे. आता बघू शुक्रवारसाठी रव्याचे आप्पे. एका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. त्यात थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे. त्यानंतर याच्यात टाकून घ्यायचं कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आल्याचा कीस. अगदी थोडंसं आलं घ्यायचं आहे. त्यानंतर 1 छोटा कांदा बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेला आहे. कांदा आता गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की मग याच्यात थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. ही सुद्धा आपल्याला या तेलात छान परतून घ्यायची आहे. आता याच्यात 1 वाटी रवा टाकून घेतला आहे. हा रवा आपल्याला 5 मिनिटं फक्त या फोडणीसोबत भाजून घ्यायचा आहे. तर हे पहा, 5 मिनिटं झालेली आहेत. रवा छान भाजून झाला आहे.
आता हा रवा मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता रवा थंड झाला की मग एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यात चवीपुरता मीठ, 2 चमचे दही, थोडंसं सोडा हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी हे बॅटर आता याचं बनवून घेते. आपल्याला हे बॅटर ह्या कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे, खूप जास्त पातळ करायचं नाही. आता गॅसवरती मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे. त्यात थोडं थोडं तेल टाकून घेतलं आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला 1-1 चमचा हे आप्प्यांचं जे मिश्रण आहे हे आप्पे पात्रात टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं हे आप्पे आपल्याला एका बाजूने मंद गॅसवरती शिजून घ्यायचे. एका बाजूने आप्पे शिजलेले आहेत. आपण हे आप्पे पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी 2 ते 3 मिनटं फक्त हे आप्पे शिजून घेऊ. अशा पद्धतीने शुक्रवारसाठीचा नाश्ता रव्याचे आप्पे इथे तयार झालेले आहेत. आता बघू शनिवारसाठी मेथीचे पराठे. त्यासाठी एका ताटामध्ये मी एक छोटा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे. त्यानंतर साधारण 1 वाटी एवढे मेथीचे पानं बारीक चिरून घेतली आहेत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे आहेत काही मसाले. त्यात ओवा, हळद, लाल तिखट, जिरं, चवीपुरता मीठ, तीळ, थोडेसे धने पावडर, आमचूर पावडर आणि थोडासा आल्याचा किस. हे आता मी सगळं या ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याचसोबत अर्धी वाटी ज्वारी बाजरीचं पीठ. तुम्हाला हवं तर तुम्ही कुठलाही पीठ इथे वापरू शकता. थोडंसं तेल टाकायचं, साधारण 2 चमचे, आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे पराठ्यांसाठीची जी कणिक आहे ती इथे मळून झालेली आहे. आता आपण याचे पराठे लाटून घेऊ. तर एक गोळा मी इथे घेतलाय आणि त्याला पीठ लावून याचा पराठा लाटून घेते. हा पराठा लाटत असताना आपण जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने पूड करून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने मी हा पराठा इथे लाटून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय. पराठा लाटून झाल्यानंतर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर गॅसवरती तवा गरम झालाय. तव्यावर थोडंसं तेल लावून घेतलंय आणि त्याच्यावर हा पराठा टाकून मध्यम गॅसवरती आलटून पालटून हा पराठा मी भाजून घेते. पराठा भाजत असताना त्याच्यावर आपल्याला थोडंसं तेल, तूप किंवा बटर सोडायचं आहे. आता शनिवारसाठीचा हा मेथी पराठा इथे तयार आहे. आता बघू रविवारसाठीची स्पेशल रेसिपी, ती म्हणजे नूडल्स. एका भांड्यामध्ये मी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यात मी थोड्याशा ज्या हाका नूडल्स येतात ते टाकून घेतले आहेत. हे पहा, अशा पद्धतीने पाणी गरम असताना म्हणजे उकळत असताना ह्या नूडल्स टाकायच्या आणि अगदी 2 ते 3 मिनटं फक्त या उकडून घ्यायच्या आहेत. नूडल्स उकडल्या की त्यानंतर लगेचच त्या चाळणीत काढून घ्यायच्या आणि त्याच्यावर थोडंसं गार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या नूडल्स अशा पद्धतीने ताटात पसरून ठेवायच्या. थोडंसं तेल त्याच्यावर टाकून द्यायचं म्हणजे या नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत. आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलंय. तेल कडकडीत गरम झालं की मग त्यात थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे, थोडंसं लसूण, हिरवी मिरची, त्यानंतर उभा चिरलेला कांदा, हे सगळं आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो. आता कांदा थोडासा परतला गेला की लगेचच त्याच्यात आपल्याला काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. ज्यात आहे शिमला मिरची, गाजर आणि पत्ताकोबी. हे सगळं टाकून झालं की हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच याच्यात मी थोडासा टोमॅटो टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि आता याच्यात लाल तिखट टाकून घेतलं आहे. 2 चमचे सोया सॉस टाकून घेतला आहे आणि 3 ते 4 चमचे टोमॅटो सॉस टाकून घेतला आहे. आता लगेचच आपण ज्या नूडल्स शिजवून घेतल्या होत्या त्या ह्याच्यात टाकून घ्यायच्या आहेत. चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे एकजीव करून मध्यम गॅसवरती किंवा लो गॅसवरती 5 मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या रविवारसाठी स्पेशल नूडल्स तयार झालेले आहेत.